नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रक्षाबंधनसाठी बाजारात मिळणाऱ्या महागातल्या मिठाया आपण घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. यामध्ये मी सर्व लागणाऱ्या टिप्स ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत. सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला एका वाटीने किंवा कुठल्याही एका मेजरिंग कपने काजू मोजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी 2 कप काजू घेतलेले आहेत. साधारणतः 3 ते 4 तास काजू पूड करण्या अगोदर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. नॉर्मल टेम्परेचरचे जर काजू घेतले तर त्यामुळे व्यवस्थित पूड जी आहे ती होत नाही, कारण मिक्सरची हीट जी असते त्यामुळे काजूला पटकन तेल सुटतं, यामुळे चिकट पूड तयार होते. हे टाळण्यासाठी आपण या ठिकाणी काजू 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि मग याची पूड तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी आपली पूड तयार झालेली आहे. आता ही साईडला ठेवून घेऊयात आणि पाक तयार करून घेऊयात. पाक तयार करण्यासाठी या ठिकाणी ज्या कपने आपण काजू मोजले होते त्याच कपने या ठिकाणी मी 1 कप साखर घालून घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. ज्या कपने साखर घेतली त्याच कपने अर्धा कप या ठिकाणी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी अर्धा कप पाणी आणि त्यानंतर 2 टेबलस्पून या ठिकाणी मी पाणी घालून घेतलेलं आहे. साखर यामध्ये आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे. पाक तयार करताना या ठिकाणी आपण 1 तारी पाक तयार करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हा पाक जो आहे तो तयार होतो. या पद्धतीने दोन्ही बोटांच्या मध्ये जर तार तयार होत असेल तर आपला पाक जो आहे तो रेडी झालेला आहे. आता यामध्ये हवं असेल तर गुलाब इसेन्स किंवा वेलची पावडर या ठिकाणी आपण टाकू शकतो. या ठिकाणी मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये तयार केलेली जी पूड आहे ती हळूहळू घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साधारणतः एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फ्लेम लो ठेवून आपल्याला या ठिकाणी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाव कप मिल्क पावडर घालून घेतलेली आहे. मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी 4 व्हाईट कलरचे पेढे या ठिकाणी आपण घालू शकतो किंवा दुधाची साय या ठिकाणी आपण घालू शकतो. साधारणतः 1 लिटर दुधाची साय घालून हे मिश्रण आपल्याला साधारणतः 1 ते 2 मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूप घातल्यानंतर साधारणतः अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण जे आहे ते व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. मिश्रण घट्ट झालं की नाही किंवा प्रॉपर झालं की नाही हे चेक करण्यासाठी एका डिशमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेऊन त्याची जर व्यवस्थित गोळी तयार झाली तर आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट तयार होतं. अशा प्रकारे साधारणतः 10 ते 15 मिनिटं मी मिश्रण जे आहे ते थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बटर पेपरवर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरती हे मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं मिश्रण जे आहे ते मळून झालेलं आहे. दुसऱ्या बटर पेपरवरती हे मिश्रण जे आहे ते मी घालून घेतलेलं आहे. मळून घेतलेले मिठाईचं मिश्रण जे आहे त्यातला अर्धा भाग जो आहे तो मी साईडला ठेवून घेतलेला आहे, कारण एकाच बॅटरपासून आपण 2 प्रकारच्या मिठाया ज्या आहेत ते बनवणार आहोत. घेतलेल्या अर्धा बॅटरचे पुन्हा 2 भाग केलेले आहेत. त्यातला एका भागामध्ये 2 थेंब पिंक कलरचे घालून घेतलेले आहेत. या ठिकाणी पिंक कलरऐवजी कुठलाही आवडीनुसार कलरचा वापर आपण करू शकतो. यामध्ये कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पिंक कलरच्या बर्फीचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. तो साईडला ठेवून घेऊयात. ताटावरती बटर पेपर ठेवून त्यावरती व्हाईट कलरच्या बर्फीचा तयार केलेला गोळा जो आहे तो घालून घेतलेला आहे. तो व्यवस्थित अलगद आपल्याला लाटून घ्यायचा आहे. यानंतर यावरती पिंक कलरचा मिठाईचा गोळा जो आहे तो ठेवून घेतलेला आहे. तोही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण सेपरेटही लाटून घेऊ शकतो, परंतु मी दोन्ही एकावर एक ठेवून लाटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तयार झालेला हा जो रोल आहे तो आपल्याला एकसारखा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतर
साधारणतः 1 ते 1.5 तास हा तयार केलेला रोल जो आहे तो सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। या ठिकाणी आपण दुसरी मिठाई जी आहे ती तयार करून घेऊयात। उरलेलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मळून घेऊयात। या ठिकाणी आपलं मिश्रण जे आहे ते मळून झालेलं आहे। आता यापासून आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तयार केलेल्या बॉलला आपल्याला वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळी मिठाई जी आहे ती तयार करून घेऊयात। बाजारामध्ये ही मिठाई आपल्याला 200 ते 250 रुपये पाव या किमतीने मिळते। तर ही अशी महागातली मिठाई आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात बनवू शकतो। या ठिकाणी मी चांदीचं वर्क यावरती लावून घेतलेलं आहे। दोन्हीही मिठायांवरती आपल्याला चांदीचं वर्क जे आहे ते लावून घ्यायचं आहे। चांदीचं वर्क हे ऑप्शनल आहे। तर अशा पद्धतीने आपली ही जी मिठाई आहे ती तयार झालेली आहे। दिसताना अगदी सुंदर अशी दिसते, खाण्यासाठी ही तितकीच टेस्टी आणि तुम्ही बघू शकता अगदी हलवायासारखी मऊसूत अशी आपली मिठाई जी आहे ती तयार झालेली आहे। तर यानंतर या ठिकाणी आपली दुसरी मिठाई जी आहे काजू रोल ती आपण या ठिकाणी कट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी एकाच बॅटरपासून 2 प्रकारच्या हलवाई स्टाईलच्या मिठाया ज्या आहेत त्या कशा बनवायच्या ते या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।